प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात खिरडी बुद्रुकचे ग्रामस्थ रस्त्यावर. गावातून जाणाऱ्या रस्ता क्रमांक 14 ची झालेली दुर्दशा आणि साचणाऱ्या पाण्याच्या समस्येविरोधात आज 26 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजेपासून ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. डीसीसी बँकेसमोरील ऐनपूर रोडवर हे बेमुदत उपोषण सुरू आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याने अर्जदार श्री गणेश मनोहर देवगिरकर आणि समस्त ग्रामस्थांनी हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या: ड्रेनेज व्यवस्था, रस्ता क्र. 14 वरील पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ ड्रेनेज लाईन तयार करावी. साईडपट्ट्यांची दुरुस्ती, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यांवर खडी आणि बारीक कच टाकून रस्ता सुरक्षित करावा. खड्डे व रस्ता दुरुस्ती, खोलगट भागातील साचलेले पाणी काढून तिथे तात्काळ डांबरीकरण किंवा सिमेंट रस्ता करण्यात यावा. शाळा परिसर दुरुस्ती, बसस्टॉप ते जिल्हा परिषद शाळेदरम्यान साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा करून रस्ता सुस्थितीत आणावा. उपोषणकर्ते गणेश मनोहर देवगिरकर यांची प्रतिक्रिया. मी गणेश देवगिरकर, दिनांक 26/7/2027 आजपासून खिरडी गावामध्ये उपोषणात बसत आहोत. त्याचं कारण असं की या आमच्या गावातून जिल्हा प्रमुख मार्ग 14 हा इतका महत्त्वाचा रस्ता जो जिल्ह्याला जोडतो असा मार्ग आमच्या गावातून गेलेला आहे. आमच्या दोघा गावांची लोकसंख्या मिळून जवळजवळ 10,000 आणि आमच्या आजूबाजूला जवळजवळ 20 ते 22 खेडे या रस्त्याने ये जा करतात. आमचं बाजारपेठेचं हे गाव आहे आणि आमच्या या गावाचा मुख्य जो रस्ता आहे जवळ एक खूप खोल खड्डे आमच्या या रस्त्यामध्ये आहेत आणि हा 1-2 वर्षापासून उद्भवलेला प्रश्न नाही, तर मागील 6 ते 7 वर्षापासून हा या ठिकाणी या रस्त्यात असेच खड्डे आहेत. पण कुठलाच सार्वजनिक बांधकाम विभागाचा इंजिनियर या ठिकाणी येऊन बघत नाही की या रस्त्याचा जेव्हा नवीन रस्ता जेव्हा ते तयार करतात याचं पाण्याचं ड्रेनेज वगैरे कसं काढावं याचं त्यांचा कुठलाही काही संबंध नसतो. कामगार येतात, डागडुजी करून चालले जातात, पण जो प्रश्न आहे तो तसाच उपस्थित राहतो. तर आमची या उपोषणाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की जोपर्यंत या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा उंच 1 फुटाचा रस्ता होत नाही आणि जे पावसाचं पाणी गटरमध्ये जात नाही अशी व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उपोषणाहून उठणार नाही. धन्यवाद.